अंबरनाथ मधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश। रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईकांच्या उपस्थितीत काँग्रेसला खिंडार। देवा भाऊ, हे देवा भाऊ नाही तर हे घेवा भाऊ आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार टीका। अकोट मधील एमआयएम सोबतची युती आम्ही तात्काळ तोडली। एमआयएमची युती कदापि सहन करणार नाही। भगव्याची पाठराखण करणाऱ्यांसोबत आम्ही, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका। संयुक्त मुलाखतीतून सत्ताधाऱ्यांवर ठाकरे बंधूंचा हल्लाबोल। सत्ताधाऱ्यांच्या मालकांचा दिल्लीत बसून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव। राज ठाकरेंचा घणाघात। तुमचा स्क्रिप्ट रायटर बदला, वर्षानुवर्ष तेच सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला। चंद्र सूर्य तारे आहेत तोवर मुंबई महाराष्ट्राची, फडणवीसांचं ठाकरेंना उत्तर। येत्या 11 जानेवारीला ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर जाहीर सभा। प्रचार सभेचा टीजर समोर। गुन्हेगारांना मी मदत केली हे सिद्ध केलं तर राजकारण सोडेन, नाही तर तुम्ही राजकारण सोडा। मुरलीधर मोहोळांचं अजित पवारांना आव्हान। अजित पवार आणि रोहित पवार एकाच व्यासपीठावर पिंपरी चिंचवड मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी आले एकत्र। एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईचं वाटोळं केलं। 300 कोटींच्या ठेवींवर डल्ला मारला। मंत्री गणेश नाईकांचा शिंदेंवर आरोप। आणि अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची प्रचार सभा। यंदा पहिल्यांदाच अहिल्यानगरचा महापौर होणार। महायुतीचाच महापौर बसेल, फडणवीसांना विश्वास। नांदेड महापालिकेसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। एका जाहीर सभेत भाजप खासदार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना थेट इशारा दिला। जे मला सोडून गेले ते बर्बाद झाले, माझ्या नादी लागू नका। नादी लागलं तर असं होतं, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलंय। जे गेले जाऊ द्या, हो काय फरक नाही पडतो। एक गया दूसरा आ गया, तू जाएगा नहीं ना बाबा, जाएगा नहीं। मेरे तू गया तो गड़बड़ हो जाएगी। जो गया वो बर्बाद हो गया, जो छोड़ के गया वो बर्बाद हो गया। त्यामुळे मी त्याला म्हणतो, माझ्या नादी लागू नका, लागलं तर हे होऊन जा असं. तर महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीतील अंतर्गत वाद आता समोर येतात। महायुतीतील नेते मित्रपक्षातील नेत्यांवर टीका करताना दिसतात। राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही अशोक चव्हाणांवर निशाणा साधलाय। चोराला चोर म्हटलं तर कुणाला वाईट वाटत असेल तर नाईलाज असल्याचं म्हणत त्यांनी चव्हाणांवर शेलक्या शब्दामध्ये टीका केली आहे। आम्हाला टीका करायला कोणावरही वेळ नाही। चोराला चोर म्हणलं तर कोणाला वाईट वाटत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे। नांदेड महानगरपालिका क्षेत्रातल्या सगळ्या जागा बिल्डरच्या घशात कोणी घातल्या त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। आपोआप टीका करायचं कमी होईल। बातमी आहे जालन्यामधून। निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला असला तरी मी खचलेलो नाही। मी आमदार नाही, पण एका नाही तर दोन आमदारांचा बाप आहे। सरकार माझं आहे आणि जालन्याच्या विकासासाठी जितका निधी लागेल तितका खेचून आणण्याची धमक माझ्यात आहे, अशा शब्दामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलंय। त्यावर काँग्रेसचे खासदार कल्याण काळेंनी निशाणा साधला। मी आमदार नाही, पण आमदारचा बाप आहे। आमदारचा बाप नाही, दोन आमदारचा बाप आहे। दोन आमदारचा बाप आहे आणि मला आमदारचा बाप जरी नसतो तर मी पार्टीचा लहानपणचा कार्यकर्ता आहे। सरकार माझं आहे। जालन्यासाठी जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा
राज्याला आले ते आम्ही 48 खासदारांनी जिथं आणले. त्याच्यामुळे केंद्राचं येणारं जे बजेट आहे तेव्हा आता काय राऊत साहेब सभागृहात बसतात आणि बजेट आणतात का? लोकांना बुमरँग करायचा विषय आहे. त्याच्यामुळं असं वळण द्यायचं. मला त्याच्यावर एकच गोष्ट सांगायची, यांनी किती खोटे कामं केले. आदरणीय पंतप्रधान सारख्या माणसाला सांगितलं 2024ला की आमचं ड्रायपोर्ट पूर्ण झालं आणि ड्रायपोर्ट पूर्ण झाल्यावर त्याचं उद्घाटन करा. मोदीजीने पण त्याचं उद्घाटन केलं. अजूनही ड्रायपोर्ट चालू झालं नाही. नाशिकमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी मुंबई, पुणे आणि ठाण्याप्रमाणे नाशिकसाठीही समान नियम लागू करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने उदय घुगे यांच्याशी फोनवरून संवाद साधताना त्यांनी हे बदल करण्यास अनुकूलता दर्शवली आहे. सर्वीकडे सेम नियम आहे. पण 9 मीटर रोडवरची जी जुनी इमारत असते तिथं जेव्हा आपण पुनर्विकास करायला जातो तेव्हा नाशिकला आणि पुण्याला 2 वेगळ्या प्रोव्हिजन्स आहेत ज्या इतर महाराष्ट्रात किंवा नाशिकला नाहीयेत. त्यातला एक विषय असा आहे सर, काही इन्सेंटिव्ह एफएसआय आपण देतो युडीसीआरमध्ये तर ठाण्याला आणि पुण्याला तर तो ओव्हर अँड अबव्ह एफएसआय आहे. तर कल्याणच्या प्रभाग क्रमांक 6D मधून शिवसेनेच्या निलिमा पाटील या निवडणूक लढतायत. महिला सक्षमीकरणासह बचत गटातून महिलांना फायदा मिळवून देण्यासाठी काम करणार असं त्या म्हणतायत. निवडून आल्यानंतर प्रत्येक नगरसेवक हा गटर, मीटर, वॉटर या सेवांच्या मागे लागलेले असतात. परंतु आम्ही त्या पलीकडे जाऊन प्रभागाच्या विकासासाठी नियमितपणे प्रयत्न केले आणि जास्तीत जास्त भर हा विकास कामं आणि महिलांच्या सक्षमीकरणावर देत आलेलो आहोत. आम्ही आमच्या प्रभागामध्ये महिला उद्योगी बचत गट स्थापन करून त्यांना उद्योगासाठी प्रेरित केलेला आहे आणि आता इथून पुढे आम्ही महिलांसाठी जे आपले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना आयोजित केलेली आहे, महिलांसाठी त्याचा उपभोग त्यांनी मिळवून दिलेला आहे. त्या योजनेच्या माध्यमातून महिलांना अधिक सक्षम कसं करता येईल यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. तर दुसरीकडे कल्याणमध्ये शिवसेनेचे संजय पाटील प्रभाग क्रमांक 6A मधून मैदानात उतरलेले आहेत. नगरसेवक झाल्यास प्रभागामध्ये काय काम करणार याची माहिती त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली आहे. नॅशनल लेवलचं शूटिंग रेंज माझ्या प्रभागामध्ये झालेलं आहे आणि ते लोकांसाठी फार महत्त्वाचं आहे. का आज ठाण्याला आणि मुंबईला मुलांना ट्रेनिंग घ्यायला जायला लागायचं, ते आता आपल्याला कल्याणमध्ये इझिली अवेलेबल झालं. त्यामुळे अशा प्रकारचा विकास जेणेकरून मुलांना आणि त्यांच्या पालकांना किंवा मतदारांना योग्य प्रकारे त्याचा फायदा मिळेल अशा प्रकारची कामं करणं गरजेचं आहे. आणि माझी विनंती आहे सर्वांना का अशीच प्रकारची कामं जर केली तर नागरिकांना खरंच आवडेल. नाशिकमधून महापालिका निवडणुकीमध्ये तिकीट नाकारल्याच्या कारणातून नाराज कार्यकर्त्यांनी सुरुवातीला शहराध्यक्ष सुनील केदार यांना गाजर दाखवत त्यांचा निषेध केला होता. याबाबत सुनील केदार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी थेट दिलेल्या गाजराचा हलवा करून खाल्ला अशी प्रतिक्रिया दिली आहे आणि प्रचाराला लागलो असं मिश्किल उत्तर त्यांनी दिलंय. तुम्हाला गाजर दिलेल्यांवर काही कारवाई केली का? त्याचा आम्ही गाजराचा हलवा करून खाला.